5 वर्ष 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिले आणि आता त्यांना त्याच्यातून बाहेर पडायचे किंवा ते पडलेत, ब्रेकअप झालं. सो मग ते कसं काय, म्हणजे ते मूव्ह ऑन त्यांनी कसं व्हायला पाहिजे किंवा न होण्याचे काय कारण आहे? काही लोकांना 2-3 महिने लागतात, काही लोकांना 4 महिने 6 महिने, काही लोकांना वर्षही लागतात. ठीक आहे, व्हॉट एव्हर जे काही रिझन असेल, ब्रेकअप झालाय म्हणून त्याच्या निगेटिव्ह गोष्टी मनात ठेवल्या तर ते जास्ती त्रास देणार. पॉझिटिव्ह गोष्टी घ्या आणि पुढे मूव्ह ऑन. एकाच दुःखावरती मी रोज रोज रडू शकत नाही, बरोबर. सो ब्रेकअप प्रत्येकाच्या आयुष्यात होतो, बट त्याला आपण कसं डील करतो हे खूप मॅटर करतं. तुम्हाला वाटतंय ब्रेकअप झालाय, शेअर करा कोणासोबत तरी, डिस्कस करा तुमचे थॉट्स, बरोबर. विचार डिस्कस करा की मला त्रास होतोय, मूव्ह ऑन नाहीच होत आहे, ते प्रोफेशनल हेल्प घ्या. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे की ॲक्सेप्टन्स, की आता हा पर्सन आपल्या लाईफमध्ये नाहीये, राईट. तर मलाही पुढे गेलं पाहिजे. आणि का नाहीये, कशासाठी नाहीये, आपलंही काहीतरी चुकलेलं आहे, त्याचंही काहीतरी चुकलेलं आहे. जसं की मी म्हणेल की 100% कोणीच बरोबर नसतं, टाळी एका हाताने वाजत नाही. जर ब्रेकअप झालाय तर 50% स्वतः तुम्ही जबाबदार आहात, 50% समोरचा पर्सन जबाबदार आहे, बरोबर. एकतर मग बसून सॉल्व्ह करा. सॉल्व्ह होत नाहीये तर मग ब्रेकअप झाल्यावरती पॉझिटिव्ह आउटलुक ठेवा. काही गोष्टींमध्ये स्वतःला रमवणं गरजेचं आहे. ते फिलिंग्स जे आहे की ब्रेकअप झाले, मला रडायला येते, ते पण एक्सपिरियन्स करा. ते दाबून ठेवलं तर ते जास्ती त्रास होणार आहे. मग कोपिंग असतात. कोपिंग म्हणजे की आपण कसं डील करतोय त्याला. म्हणून मग ड्रिंक करणं, स्मोक करणं, सुसाईड करणं, सॅड सॉन्ग ऐकणं, राईट. या गोष्टींनी काय होतं की आपण त्यातून बाहेर नाही पडत, अजून त्यात अडकतो. कारण की ब्रेकअप एकदा होणार आहे, 2दा होणार आहे, 3दा होणार आहे, वी नेव्हर नो किती वेळा होणार आहे. पण जर पहिल्या ब्रेकअपमधनं तुम्ही काहीतरी शिकताय तर मला असं वाटतं की नेक्स्ट ब्रेकअप होणंच शक्य नाही. आणि मी एक स्ट्रिक्टली सांगेल की ज्या लोकांचे किंवा ज्या मुलांचे ब्रेकअप झालेत, सॅड सॉन्ग ऐकू नका, सॅड रील्स बघू नका. मोस्टली स्वतःवरती फोकस करा, स्वतःला इम्प्रूव्ह करा आणि गोलकडे फोकस करून पुढे जा.